पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून या अपघातात एका चालकाला गंभीर दुखापत झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बोरी खुर्द साळवाडी तालुका जुन्नर येथील राहुल अशोक काळे हे त्यांचा मित्र सागर शांताराम शिंदे यांच्यासोबत महिंद्रा विरो क्रमांक MH14MT 9761 या वाहनातून पनवेल येथून भाजीपाला उतरवून घरी परत येत होते। सागर शांताराम शिंदे हा वाहन चालवत होता तर राहुल काळे हे त्यांच्या शेजारी बसले होते। दिनांक 21 जून 2026 रोजी पहाटे 2:30च्या सुमारास मौजे पेठ तालुका आंबेगाव येथील पुणे नाशिक महामार्गावर गंमत बियर बार समोरील पुलाजवळ त्यांची गाडी नाशिकच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या भारत बेंज हायवा ट्रक क्रमांक MH12YP 5587 ने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली। हा ट्रक लक्ष्मण हनुमान बावणे राहणार राणेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हा चालवत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले। या धडकेमुळे महिंद्रा विरो वाहन रस्त्याच्या बाजूचा लोखंडी MBCB तोडून खाली पलटी झाले। या अपघातात चालक सागर शांताराम शिंदे यांना तोंडाला दुखापत झाली असून त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर फ्रॅक्चर झाले आहे, तर राहुल अशोक काळे हे सुदैवाने बचावले आहेत। अपघातानंतर जखमी सागर शिंदे यांना तातडीने खाजगी रुग्णवाहिकेतून मंचर येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। याबाबत सागर शिंदे यांचे वडील शांताराम शिंदे, पत्नी विद्या शिंदे, दाजी सुभाष बबन आगरे आणि चुलत भाऊ संदेश विकास शिंदे यांना माहिती देण्यात आली। या प्रकरणी राहुल अशोक काळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून हायवा चालक लक्ष्मण हनुमान बावणे याच्या विरोधात भरधाव वेगाने, निष्काळजीपणे व हायगईने वाहन चालवून अपघात केल्याचा आरोप करण्यात आलाय। पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।